पडताळणीनंतर अधिकृत घोषणेची शक्यता। संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज कार्यकर्त्यांचा शिरसाटांच्या घराबाहेर ठिय्या। उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी। सलग दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या नाराजीचा उद्रेक। अतुल सावेंच्या कारला काळं फासलं, भागवत कराडांच्या कारला घेरावा। कार्यकर्त्यांची समजूत काढताना नेत्यांची दमछाक। चंद्रपुरात भाजप उमेदवारांच्या यादीत फेरबदल करणाऱ्या महानगर भाजप अध्यक्षाला हटवलं। भाजप कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष। सुभाष कासनो गट्टूवारांवर उमेदवार बदलत पैशांची देवाणघेवाण केल्याचा आरोप। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये भर दिवसा गोळीबाराची घटना। दुचाकीवरून आलेल्या दोघांचा बंटी जहागीरदारवर गोळीबार। बंटी जहागीरदार पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी। रामदास आठवले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला। पालिका निवडणुकीबाबत शिंदेंशी करणार चर्चा। ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये नववर्षाचं जल्लोषात स्वागत। डोळे दिपवणारी आतिषबाजी। 2025ला निरोप देत 2026चं जंगी स्वागत। महाराष्ट्राच्या अनेक शहरांमध्ये उत्तर भारतीय आणि परप्रांतीयांची संख्या ही झपाट्याने वाढते। पोटासाठी आलेले परप्रांतीय आधी मतदार झाले, आता त्यांना राज्यकर्ते व्हायची स्वप्न पडू लागली आहेत। भाजपचे नेते कृपाशंकर सिंग यांनी उत्तर भारतीय महापौर करण्याचा विडा उचललाय आणि त्यामुळेच ऐन रणधुमाळीमध्ये निवडणुकीच्या राजकारण हे पेटलंय। पाहूया त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। हम इतना नगर सेवक चुन देंगे, उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। भाजपचे नेते कृपाशंकर सिंग काय म्हणाले ते जरा कान देऊन ऐका। हम इतना नगर सेवक चुन देंगे, उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। मीरा भाईंदर महापालिका निवडणुकी आधीच त्यांनी महापौर कोण होणार याचं भाकीत केलं। बरं, कृपाशंकर सिंग एवढ्यावरच थांबले नाहीत, तर महापौर अमराठी होणार हे सांगायला ते विसरले नाही। पुन्हा एकदा ऐका कृपाशंकर सिंग नेमकं काय म्हणाले। हम इतना नगर सेवक चुन देंगे, उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। शिवसेना का भी यही कहना है कि जोरों शोरों पे हमारा बैठेगा, तो टक्कर कोई टक्कर नहीं है। कृपाशंकर सिंग यांच्या वक्तव्यामुळे ऐन महापालिका निवडणुकीत नव्या वादाला तोंड फुटलं। मनसेनं कृपाशंकर सिंग यांच्या या वक्तव्याचा धागा पकडून मराठी माणसांना हे आवाहन केलंय। चरितार्थासाठी आलेल्या उत्तर भारतीयांना मराठी माणसानं आश्रय दिला आणि त्याच उत्तर भारतीयांनी आज मराठी माणसाच्या डोक्यावर थैथै नाचायला सुरुवात केली। मराठी माणसा आता तरी जागा हो, असं आवाहन मनसेनं सोशल मीडियावरच्या पोस्टमधून केलं। दरम्यान कृपाशंकर सिंग यांच्या वक्तव्यानं विरोधकांना टीकेची आयती संधी मिळाली। मीरा भाईंदर हे काय मुंबईपासून लांब नाहीये, कल्याण डोंबिवली ठाणा हे काय मुंबईपासून लांब नाहीये। हळूहळू जसं आम्ही सांगतोय की मुंबई वेगळी केली जाणार आहे, मुंबईचं वर्चस्व कमी करायचा प्रयत्न आहे, त्याचा एक भाग म्हणूनच ह्याची सुरुवात मीरा भाईंदरला झालेली आहे। आणि दुर्दैवाने म्हणावं लागेल की त्यांच्याबरोबर असलेली पक्षातली लोक युतीसाठी आग्रही होते, युती झाली नाही म्हणून घेऊन मोठ्या प्रमाणात आरडाओरड करतायत। का नाही या विषयावरती ते बोलतायत? आता उत्तर भारतीय जातो उत्तर भारतीय म्हणतो, बिहारी जातो बिहारी म्हणतो, आणि ज्याला उद्या गुजराती जाईल गुजराती म्हणेल। आता ज्यांना त्यांना मतं घेण्यासाठी असे पद्धतीनं भाषणे करावे लागतात, स्टेटमेंट करावे लागतात। पण मुंबई आणि आसपासचा परिसर हा कधीही जात आपला भाषावाद कधी सहन करत नाही। कोणीही झाला तरी लोकांच्या बहुमताने तो महापौर ठरतो। कृपाशंकर सिंग जी म्हणत असतील तर तो त्यांच्या पक्षाचा दावा आहे, त्यावर मला बोलण्याची गरज वाटत नाही। कृपाशंकर सिंग यांच्या वक्तव्यामुळे राजकारण तापल्यानं
सत्ताधारी महायुतीचे नेते बॅकफूटवर आले. एक लक्षात ठेवा, पक्षाची भूमिका मी मगाशी जसं सांगितलं, भाजपा पक्षाची भूमिका मांडण्याचे अधिकार कृपाशंकर सिंगना दिले असतील असं मला वाटत नाही. त्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री बोलतील ना. शेवटी मी मगाशी जसं सांगितलं की मी आज तुमच्याशी संवाद साधतोय, पण माझ्या पक्षाचं धोरण ठरवण्याचा अधिकार मला दिलेला नाही. मी जरी राज्याचा मंत्री असलो तरी ते उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबच ठरवणार आहेत. तशाच पद्धतीनं भाजपाचं धोरण ठरवायचं, मुंबई महानगरपालिकेचा महापौर करायचं धोरण हे कृपाशंकर सिंग ठरवणार आहेत असं मला वाटत नाही. त्याचा निर्णय महायुतीतले सगळे नेते बसून घेतील. महापौर वगैरे बसवणे हे राज्याच्या पार्लमेंटरी बोर्डाचा निर्णय असतो. जे काही लोक निवडून येतात त्यामध्ये गटनेता कोणाला करायचं, प्रतोद कोणाला करायचं, उपमहापौर कोणाला करायचं, महापौर कोणाला करायचं हे राज्याचं पार्लमेंटरी बोर्ड ठरवतं. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये काय चर्चेतून तो विषय निघाला मला माहिती नाही, पण शेवटी हा राज्याच्या पार्लमेंटरी बोर्डाचा अधिकार आहे. आपल्या वक्तव्यामुळे वाद उद्भवल्यानंतर कृपाशंकर सिंग यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. उत्तर भारतीय समाज किंवा मराठी तुम्ही मतलब डिव्हिजन करू नका. हा मराठी समाज किंवा उत्तर भारतीय महाराष्ट्रामध्ये राहणारे आम्ही सगळे मतलब मराठी आणि हिंदीमध्ये कुठे फरक करत नाही आणि करणार पण नाही. मुंबईची पालिका निवडणूक ही मराठी विरुद्ध अमराठीच्या मुद्द्यावर लढवली जाणार आहे. ठाकरे बंधूंकडून हा मुद्दा प्रचारात जोरकसपणे मांडला जाण्याची शक्यता आहे, तर भाजपकडून हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून ठाकरेंना टार्गेट केलं जाण्याची शक्यता आहे. पण कृपाशंकर सिंग यांच्या वक्तव्यानं प्रचारापूर्वीच विरोधकांच्या हाती मुद्दा मिळालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या प्रचाराची तोफ धडाडणार आहे. मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या 3 सभा होणार आहेत. 5 जानेवारी रोजी मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये संयुक्त प्रचार सभा घेत मुंबई महापालिका प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे. तर तिसरी आणि शेवटची सभा शिवाजी पार्कवर घेण्यात येणार आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये एकत्र जाहीर सभा घेत ठाकरे बंधू प्रचाराचा धुरळा उडवणार आहेत. ठाकरे बंधूंच्या कुठे कुठे एकत्रित सभा होणार आहेत पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या 3 सभा. पहिली सभा 5 जानेवारीला मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये पार पडेल. त्यानंतर दुसरी सभा पश्चिम उपनगरामध्ये असणार आहे. तिसरी सभा मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये घेण्यात येणार आहे. तर नाशिक, केडीएमसी, छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील सभांचं नियोजन करण्यात आलंय. पुढच्या बातमीकडे वळूयात. आदित्य ठाकरेंनी तब्बल 2 तास शिवतीर्थावर जात राज ठाकरे आणि अमित ठाकरेंची भेट घेतली. 3 तारखेपासून ज्युनियर ठाकरे प्रचाराच्या रणांगणामध्ये उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे मुंबईपासून सभांचा आणि रोड शोचा धडाका सुरू करणार आहेत. तर मुंबईचा प्रत्येक भाग पिंजून काढत कार्यकर्त्यांशी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे संवाद साधणार आहेत. दरम्यान आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंच्या सभा कुठे कुठे होणार आहेत पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. संपूर्ण मुंबईमध्ये ठिकठिकाणी दोन्हीही ज्युनियर ठाकरे हे शो करणार आहेत. तर छोट्या भागांमध्ये कार्यकर्त्यांना देखील ते भेटणार आहेत. त्यानंतर कार्यकर्त्यांशी ते संवाद साधतील. ठाणे, केडीएमसी, नवी मुंबई आणि नाशिकमध्ये दोन्ही ठाकरेंचे दौरे देखील असणार आहेत. त्याचबरोबर पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील ठाकरेंची सभा होणार आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. चंद्रपूरचे भाजप महानगर जिल्हाध्यक्ष सुभाष कानसे गोट्टुवार यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये घडामोडींना वेग आलाय. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून आलेल्या यादीनंतर भाजपचे स्थानिक आमदार किशोर जोरगेवार, महानगर जिल्हाध्यक्ष सुभाष कासन गोट्टुवार यांनी उमेदवारांची अदलाबदली करून स्वतंत्र याद्या जाहीर केल्याने कासन गोट्टुवार यांना पद गमवावं लागलंय. या कारवाईनंतर कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत जल्लोष देखील व्यक्त करण्यात आलाय. तर कार्यकर्ते नाराज असल्यामुळे चंद्रपूर भाजप महानगर
जिल्हाध्यक्षांची पदावरून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या यादीमध्ये फेरबदल करण्यात आले आणि त्यामुळे त्यांना पदावरून काढून टाकण्यात आले. कुठेतरी माझा आरोप आहे की इथले आताचे माजी जिल्हाध्यक्ष आणि इथले स्थानिक आमदार यांची कुठेतरी साठगाठ होती. हे साठगाठ करून ज्यांच्या लिस्टमध्ये नाव नव्हतं त्यांना हे एबी फॉर्म देण्यात आले. आमचे जे अध्यक्ष होते सुभाष कासांगोटकर त्यांनी पैशाची देवाणघेवाण करून जे तिथून लिस्ट आली होती आदरणीय रवींद्रजी चव्हाण आमचे अध्यक्ष जे आहे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष त्यांच्याकडून पैशाची देवाणघेवाण करून लिस्ट बदलवून टाकली आणि माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचं पण नुकसान केलं.